स्ट्रेसचे बॉडी आणि माइंडवर काय इफेक्ट दिसून येतात किंवा सिम्पटम्स काय येतात. तर मेंटल हेल्थ इश्यू याच्यामध्ये चिडचिडीपणा, राग, मूड स्विंग्स होतात किंवा डिप्रेशन येतं. खूप एन्झायटी, चिंता, काळजी किंवा कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिफिकल्टी येते. कॉन्फिडन्स लो होतो किंवा लोकांमध्ये मिसळण्याची, संवाद साधण्याचं हे कमी होत असतं. एकटेपणा वाढतो. यानंतर इमोशनल लेव्हलमध्ये सॅडनेस येतो. मेमरी वीकनेस, एकाग्रता कमी होते, कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्ट होतं, स्लीप डिस्टर्ब होते, इन्सोम्नियाचा त्रास होतो. अ, तसंच इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेव्हल याच्यामुळं फॅट डिपॉझिशन जे आहे ॲब्डोमेनच्या अराउंड ते वाढतं. ग्लुकोज स्टोअर केलं जातं बॉडीमध्ये जास्त. त्यामुळे ॲब्डोमेनच्या अराउंड फॅट हे वाढत असतं आणि त्याच्यामुळं वेट गेन होत असतं किंवा डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्सेस. मग डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्सेसमध्ये ॲसिडिटी, ॲसिड रिफ्लक्स, गॅस, अपचन किंवा भूक कमी लागणं किंवा भूक जास्त लागणं असे त्रास हे होत असतात. त्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं किंवा हार्ट डिसीज सारखे काही त्रास हे होत असतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवर याचे काय इफेक्ट होतात? तर रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स हे डिस्टर्ब होत असतात. तर कॉर्टिसोल लेव्हलमुळं इस्ट्रोजन लेव्हल ही कमी होत असते. त्यामुळे फिमेल्समध्ये इर्रेग्युलर मेन्सेस, पिरियड्स इर्रेग्युलर होतात. खूप कमी किंवा खूप जास्त ब्लीडिंग होत असतं किंवा पीसीओडीचा त्रास होतो. प्रेग्नन्सीमध्ये मिसकॅरेज वगैरे होऊ शकतं. त्याच्यानंतर मेन्समध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन हे कमी होत असतं. त्याच्यामुळं सेक्शुअल डिझायर कमी होतं. इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा स्पर्म मोटिलिटी क्वालिटी याच्यावर देखील अफेक्ट होतं. ब्लड शुगर लेव्हल इन्क्रीज होतात. त्यामुळे डायबिटीज होण्याचे देखील चान्सेस हे होत असतात आणि डायबिटीजचं मेन रिझन सुद्धा स्ट्रेस हेच आहे. हेडेक, डोकेदुखी किंवा मान, पाठ, कंबर दुखणे असे त्रास होत असतात. मसल पेन होतात. इम्युनिटी ही कमी होत असते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे वाढत असतं.